भगवान महर्षी श्री मार्कंडेय महामुनींच्या शताब्दी रथोत्सवानिमित्त धर्मरक्षक अंबादास अण्णा गोरंट्ला मित्र परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसातही या महाप्रसादाचा 15,000 भाविकांनी लाभ घेतल्याचे अंबादास गोरंट्ला यांनी सांगितले. सोलापूर शहर पोलीस मुख्यालयासमोरील शिवराम चौक येथे या महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यंदा रथोत्सवाचे शताब्दी महोत्सव असल्याने लाखो भाविक या रथोत्सवात सहभागी झाले होते. धर्मरक्षक अंबादास अण्णा गोरंट्ला मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान महासेवेमुळे अनेक भाविकांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाला शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार, ज्ञानेश्वर मॅकल, जगदीश करचे, नगरसेवक शिवानंद पाटील, नगरसेवक देवेंद्र कोठे, पत्रतालीमचे श्रीकांत घाडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, श्रीराम युवा सेनेचे राजकुमार पाटील, हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवी गोणे, शहर संघटक आनंद मुसळे, गोरक्षक विजय यादव, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी, रविकुमार बोल्ली, महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेचे दत्तात्रय बडगू, भाजपचे सदानंद गुंडेटी, मोची समाजाचे युवा नेते प्रकाश आसादे, युवा नेते हनुमंतू श्रीराम, धर्मजागरण समन्वय समितीचे प्रवीण कोंडा, अमोल इंदापुरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेखर राचरला, रवी भरत, विजय बडगू, विठ्ठल शेरला, नितीन मार्गम, निखिल इट्टम, राहुल कॅरमकोंडा, सागर आडम, उदय रापोल, विजय गोणे, बालाजी कॅरमकोंडा, अजय गोणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे निवेदन श्रीधर अरगोंडा यांनी केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.